मनीष कुठले यांना आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवर. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील मनीष आणि पहिलं षटक हातात आहेत वरचे ओळे संघाकडून, ते म्हणजे तन्मय. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील या मॅच साठी. 4 षटकांची लढत आपण पाहतोय. प्रारंभ आजच्या दिवसात आपण करतोय. गणरायाला नमन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्री गणरायाला नमन आपण केलंय. हिंदुस्थानाचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना करूया मानाचा मुजरा आणि प्रारंभ करूया आजच्या दिवसाला. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत आजच्या दिवसासाठी. पहिला सामना तन्मयच्या हातामध्ये चेंडू आणि समोर आहे तो मनीष कुठले. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार. भव्य स्वागत केले तन्मयचं षटकार आणि ते म्हणजे मनीष कुठल्याने. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आम्ही का घेतलाय हे सांगत असताना, हे इरादे स्पष्ट करत असताना तो म्हणजे मनीष कुठले आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल आणि अगदी खडे खडे पुलचा फटका पाहायला मिळाला. राऊंड द विकेट मारा करत होते तन्मय आणि त्यांच्या विरुद्ध मात्र पहिल्याच बॉलवर मात्र आघात केलाय. 6 धावा धावफलकावर पहिल्याच बॉलवर असून डॉमिनन्स इथे पाहायला मिळतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न, प्रेशराईज करण्याचा प्रयत्न नांदगाव टीमचा आणि तो पुढे नेत असताना म्हणजे मनीष कुठले. आता मात्र ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तन्मय पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा प्रकार बॉल पुल केलाय. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतायत. चांगला प्रयत्न होता. बॉल आता निसटलाय. दुसरीचा प्रयत्न इथे 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय मनीष कुठल्याकडनं. 2 धावा. चांगला चेंडू होता मात्र यावेळेस बाउन्स थोडा जास्त मिळाला. टपेज लागली. बॉल गेला तो स्क्वेअर लेगला. अंतर पार करू शकला नाही. उंच जास्त गेला होता. क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न मात्र यश मिळालं नाही. 2 धावा. धावसंख्या 8 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस बॅकफुटवरनं पंच करायचा होता. आतली कडा लागली बॅटची. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मिड ऑफच्या दरम्यान आणि रन मिळते ती सिंगल. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. बिनबाद 9. दोन्ही मनीष या नावाने असलेले खेळाडू मनीष कुठले. आता मात्र दुसरा मनीष सध्या स्ट्रायकिंग एंडवर. तन्मय पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एवढ्या चेंडू सरळ सोडून दिला. पंच सांगतात डाऊन द लेग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली अवांतर धाव आजच्या दिवसातील वाईटच्या स्वरूपात येत असताना धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकत असताना 10. यावेळेस थोडेसे शफल झाले होते. मधोमध घेतलंय. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागत असताना नांदगाव टीमला मनीष मात्र बाद होतात. बॅटच्या साह्याने मात्र जास्त धावा त्यांना बनवता आल्या नाहीये. 0 धावसंख्येवर ते बाद होतात आणि नांदगाव संघ 10 वर 1 अशा सध्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिलं षटक मार्गस्थ असताना ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मिथुनदादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता श्री काळ भैरव मैदान चिंचपडा या क्रीडांगणावर संपन्न होत असताना नवीन बॅट्समन प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. यश मिळालं ते तन्मयला. यावेळेस थोडासा प्रतीक सिंगलच्या मदतीने एकूण धावसंख्या 11. 11 ला 1 आणि अंतिमचा बॉल मात्र इथे येणं शिल्लक. तन्मयच्या षटकातील 50-50 राहिले षटक. पहिले 3 चेंडू 9 धावा आणि त्यानंतर मात्र जास्त महागडा ठरला नाही. 1 विकेटही संपादित केली मनीषची. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल इनसाइड आउट खेळायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाहीये. ताकद जोरदार लावली होती आणि सिंगलच मिळेल फक्त डिक्लेअरच्या स्वरूपात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नांदगाव टॉस जिंकून बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 12. सुरुवात झाली षटकाराने मनीष कुठलेच्या माध्यमातून. तदनंतर पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा. स्ट्राईक ज्यावेळेस रोटेट झाली तदनंतर मात्र मनीष बाद झाला आणि आलाय तो प्रतीक. त्याने 1 धावाने त्याचं खातं उघडलंय. 12 ला 1 अशी सध्या स्थिती आपण पाहतो. 4 षटकांचा सामना याच सरासरीने पुढे जात राहिले तर 48-50 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळू शकते. तर दुसऱ्या बाजूला वरचे ओळे संघाचे गोलंदाज मात्र सज्ज असतील की
कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्यासाठी कशा पद्धतीने मात्र इथे रणनीती आखली जाईल आणि विकेट्स आणि डॉट बॉलवर कशा पद्धतीने भर दिला जाईल. दुसऱ्या षटकामध्ये मात्र जबाबदारी कोणाच्या खांद्यावर दिली जाईल पाहावं लागेल. संगम आणि समोर आहे तो मनीष कुटले, ज्याने षटकाराने सुरुवात केली होती या इनिंगची. त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील, जबाबदारी मोठी असणार आहे त्याच्यावर. धावसंख्येला मात्र जास्तीत जास्त कशा पद्धतीने पुढे नेता येईल यासाठी तो प्रयत्नशील असणार आहे. दुसऱ्या बाजूला प्रतीक त्याला कशा पद्धतीने साथ देईल हे पाहावं लागेल. राऊंड द विकेट, पहिलाच बॉल भन्नाट वेगाने आपण पाहतो विकेट किपरकडे निघून गेलाय आणि इव्हन बाउन्स पाहायला मिळालाय. आतापर्यंत तरी 7 चेंडू इनिंग मध्ये झालेत आणि प्रत्येक वेळी अनइव्हन बाउन्स. यावेळेस वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅट लवकर फिरली, चेंडू मात्र खरं बॅटच्या खालून विकेट किपरकडे निघून गेला. डॉट बॉलने सुरुवात करतोय तो संगम. राईट आउट राऊंड द विकेट मारा करत असताना चांगला लॉंग रनअप आहे. हायम ऍक्शन आहे, गती भरपूर आहे. बघूया पुढे काय करतोय. यावेळेस स्लोअर वनचा वापर केला. वैविध्यता तुमच्याकडे असायलाच हवी आणि ते दाखवत असताना संगम पहिल्या चेंडूवर भन्नाट होईल, त्यानंतर मात्र गतीमध्ये हलकसं परिवर्तन इथे पाहायला मिळते आणि थोडस अडचणीमध्ये आणत असताना मनीष कुटलेला 2 बॉल झाले, दोन्ही डॉट खेळलाय तो. आक्रमकता त्याने स्वीकारली होती पहिल्या बॉल पासून, तदनंतर मात्र त्याला शांत करण्यामध्ये यशस्वी होत असताना संगम. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी होती, खोदून काढलाय, मनगडाचा पुरेपूर वापर केलाय आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय, ते म्हणजे मनीष कुटलेने. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट ज्यांची ख्याती आहे. स्टँड अँड डिलिव्हर अगदी पुढ्यात टाकला होता, समोर टाकला होता आणि त्याचा फायदा मनीष कुटलेने मात्र उचललाय आणि थोडा मोमेंटम किंबहुना तो फॉर्म जो 2 चेंडूंपासून गेला होता तो मात्र प्राप्त करत असताना पुन्हा एकदा धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 18च्या घरामध्ये पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर संगमवर केलाय पलटवार. आता संगम त्याचं कशा पद्धतीने उत्तर देईल मनीष कुटलेला हे पाहणं मजेशीर असणार आहे. हे चांगलं बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डॉट डॉट आणि त्यानंतर आलेला षटकार. यावेळेस मनगडाचा पुन्हा वापर केलाय. गॅप मध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने बॉलला अडवले, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा पुरेसा अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे आणि 2 धावा पूर्ण होत असताना चांगली बॅटिंग, चांगला मनगटाचा वापर, पॉवरफुल स्ट्रोक संगमवर मात्र इथे खेचत असताना पाहायला मिळतं. 2 डॉट आल्यानंतर मात्र पुढच्या 2 बॉलवर 8 धावा आल्यात. एकूण धावसंख्या 20, 1 गडी बाद. नांदगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ऑफ साइडला लॉंग ऑफला मात्र बॉलला खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. सेन्सिबल क्रिकेट, घाई करत नाहीये दोन्ही फलंदाज. माहिती धावा येतात. 12ची सरासरी माइंड मध्ये ठेवली असेल कदाचित. 21 धावा, अंतिमचा बॉल येणं बाकी. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, 9 धावा खर्च केल्यात संगमने. 2 डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल. नाव प्रतीकसाठी हा बॉल बॅकफुटवरनं खेळायचा होता. जरकस मारण्याचा प्रयत्न, मिडल नाही झालाय. बॉल ऑन साइडला गेला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. मात्र थोडस संत क्रिकेट पाहायला मिळालं. 2 धावा आल्या, 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 23. चांगली सुरुवात. नेक्स्ट मॅच उसरली हरेश आणि ओवळे प्रमोद यांच्या दरम्यान असणार आहे. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असणार इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. सो आपण आमच्या कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. रोहित आलाय आणि रोहितचं भव्य स्वागत केलं. अगदी स्वॅग मध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. मनीष कुटलेच्या बॅट मधून अजून एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. रिसचा पुरेपूर वापर केला, मनगटी फटका इथे पाहायला मिळतोय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी रिसचा भरपूर वापर केलाय, ताकदीचा वापर केलाय आणि सरळ लॉंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलंय आणि रोहितचं स्वागत केले षटकाराने. आतापर्यंत इनिंगचा विचार केला नांदगाव टीमच्या 3 षटकार आले, त्यांनी 3ही षटकार आले ते म्हणजे मनीष कुटलेच्या बॅट मधला. तन्मयचं स्वागत षटकाराने केलं. संगमच्या विरुद्ध 3ऱ्या बॉलवर षटकार आला आणि 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर रोहितच्या विरुद्ध देखील एक षटकार. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 29च्या घरामध्ये 29ला 1.
यावेळेस लोअर फुल टॉस बॉल, बैठक फटका, घुटना टेकावर सिक्सर देख, क्रॉस बॅटेड फटका आणि बॉल गेला तो सीमारेषा पलीकडे. यावेळेस मात्र मिड विकेटला मात्र क्लिअर केलाय. 2 बॉलवर 2 षटकार, 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस इथे आपल्याला पाहायला मिळतात. ते मनीष खुटलेच्या माध्यमातून नेत्रदीपक फलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. अगदी या फलंदाजीला तो लीड करत असताना, या बॅटिंगचं तो नेतृत्व करत असताना. यावेळेस मात्र राऊंड द विकेट आला, फिंगर्स रोल केले, हलकासा टर्न पाहायला मिळाला. बॉलने टप्पा पडल्यानंतर अँगल थोडा चेंज केलाय आणि इथे बीट झाला. मनीष कुठले थोडासा नाराज आहे कारण त्याने चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडला, मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलने हलकासा वळसा घेतला आणि तिथे तो फसला. हॅलो, यावेळेस मात्र मनीष कुठल्याच्या बॅटमधून अजून एक धमाका. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार आहे तो. मनीष कुठले आज नेत्रदीपक फलंदाजी साकारतोय. 17 चेंडू आणि 47 वर खेळतोय. क्या बात आहे. अर्धशतकाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत असताना तारा गावचे सुपुत्र आणि आमचे खूप चांगले मित्र, गेल्या काही वर्षांमध्ये टेनिस बॉल, रबर बॉल, क्रिकेटमध्ये आपल्या आवाजाच्या जोरावर मात्र आपली एक वेगळं वलय निर्माण करणारे रोशन पाटील सर यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करतो आम्ही. पुढचा बॉल यावेळेस स्टेप आउट झाले होते. बॉल बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग सुमितच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 53 धावा धावफलक्यावर आहेत आणि त्यापैकी 47 धावा या मनीष कुठलेच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे जवळजवळ एका हाती ही फलंदाजी तो साकारतोय. अंतिमचे 2 बॉल. यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं. फटका फसलाय पूर्णपणे, उंच खूप गेलाय आणि कॅच ड्रॉप. दुसरी धाव पूर्ण होत असताना आता 49 वर जाऊन पोहोचलाय मनीष कुठले आणि शेवटचा बॉल मात्र इथे येणं बाकी आहे. 19 चेंडू 49 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या 55 वर. शेवटचा बॉल अर्धशतक होईल का आणि कितपर्यंत मजल मारेल नांदगाव संघ. यावेळेस उंच गेलाय, कॅच पकडला जाईल का, अर्धशतक होईल का. हो, पकडला गेलाय, चांगला झेल. 49 वर बाद होत असताना मनीष कुठला एक चांगली इनिंग त्याने साकारली आणि नांदगाव संघ जाऊन पोहोचला 55 वर. 56 धावांचं लक्ष असणार आहे वरचे ओळे टीम समोर येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवर सध्या 49 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा मनीष कुठले आपल्याला पाहायला मिळतोय. उसरली आणि ओवळे नेक्स्ट मॅच टॉस आपण करतोय. आमच्या व्यासपीठाच्या समोर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे की आपण या आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ टॉस साठी. उसरली हरेश आणि ओवळे प्रमोद. वेल बॅटिंग मनीष कुठले. प्रेक्षकांची मात्र मन जिंकली त्याने 49 धावांची इनिंग साकारत असताना. खरं इतर फलंदाजांची साथ त्याला म्हणावी तशी मिळाली नाही. अन्यथा 55च्या ऐवजी कुठेतरी 70-75 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या असत्या. मात्र 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष.
चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या नांदगाव संघ. सेकंड इनिंगला सुरुवात होते, उत्तरार्धाला सुरुवात होते आणि कमेंट्री बॉक्स मध्ये मात्र करूया आपण परिवर्तन. चला उत्तरार्धाला आपण सुरुवात करतोय. सेकंड इनिंग या ठिकाणी स्टार्ट होईल. लक्ष्य 56 धावांचं आहे. वरचे वेळे या टीम सोबत नांदगाव संघ टॉस जिंकला, बॅटिंग केली. मनीष कुठल्याने 49 धावांची एक विस्फोटक आणि आक्रमक अशी इनिंग साकारली आणि त्याच्या जोरावर मात्र 55 धावा उभारल्या आणि या 56 धावांचा पाठलाग कशा केला जाईल हे ऐकण्यासाठी मात्र आपण जाऊया भारदस्त आवाज अर्थातच रोशनजी पाटील सरांकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पुढील टार्गेट उभा असेल या ठिकाणी वरच्या संघाच्या समोर 56 आणि पहिले ओव्हर पहिलं षटक फेकण्यासाठी मयूर फडके हा खेळाडू हा गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये सज्ज होताना आम्हाला पाहायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा आणि खूप चांगलं आयोजन नियोजन तुम्ही या स्पर्धेनिमित्तानं बघताय. ओव्हर द विकेट पहिला बॉल फुल लेन बॉल सन्मान द्यायचा होता, अगदी हलक्या हाताने केलेला प्रयत्न. संगम घरत हा खेळाडू ऍडव्होकेट संगम घरत वेल एज्युकेटेड एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे आवर्जून पाहिलं जातं आणि त्याच्या बरोबरीने सलामीवीर उदय घरत वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर इन वरच्या ओले टीम. सर्वाधिक अनुभवी खेळाडू उदय घरत हा खेळाडू नॉनस्टॉकिंग एंड वरती. पहिल्या ओव्हर मध्ये जर का स्टार्ट चांगला मिळाला तर या धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करता येईल. आणि इथे आपण पाहता आणखीन एक निर्धाव चेंडू. बॉलिंग अटॅक नांदगाव संघाचा प्रचंड मजबूत आहे. बॉलिंग स्ट्रेंथ आपण जर पाहिली तर प्रत्येक गोलंदाजाकडे व्हेरिएशन आणि हे व्हेरिएशन नेहमी या संघासाठी लाभदायक राहिले. त्यामधला पहिला खेळाडू मयूर फडके यावेळेला ऑन साइडला प्रॉपर हिट स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलं. सीमारेषा पार 6 धावा षटकार. युवराज माळी करता आमचे नवी मुंबईचे उत्कृष्ट नामांकित समालोचक, त्यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकताय. आज त्यांना देखील सोबत देऊया चांगले समालोचक. नवी मुंबई बेल्ट मध्ये नेहमी सत्तेने अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत आलोय. यानंतर पुढील सामना उसारली गावदेवी उसारली हरेश मुंडे विपक्ष ओळे प्रमोद याही वेळेला त्याच पोझिशन मध्ये आले होते, परंतु गती जास्त होती, टप्पाही सुंदर होता खेळाडूचा गोलंदाजाचा. आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू काल रेकॉर्ड झाला या विकेट वरती. सिया 11 खालापूर संघ आपण जर पाहिला तालुका वाईज पोल मधला एक बलाढ्य संघ आणि त्या संघाला अक्षरशः प्रचंड संघर्ष करावा लागला. आणि इथे हापाम जॅक फटका फसला, बॉल हवेमध्ये झेल खाली, क्षेत्ररक्षक कॅच सुटला गेला. जीवनदान संगम घरत या खेळाडूला त्या ठिकाणी मिळत असताना आपण पाहू शकाल. 2 धावा देखील या बॉलवरती आल्या आणि 2 रनच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. आयन युवा मोबाईल युवा स्पोर्ट्स नांदगाव करतर प्रतीक उदाहरण कंपनी या टीमला आपण पाहतो. पूर्वी चापेकर नांदगाव हा संघ आपण अनेक वेळा पाहिला, ज्यामध्ये करतर लिजन खेळाडूंचा भरणा होता, पण अलीकडच्या काळामध्ये या सर्व युवा प्रतिभावंत खेळाडूने एकजूट दाखवली आणि चांगला परफॉर्मन्स या खेळाडूंच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिला. लो फुल टॉस आणि इथे मात्र क्रॉस बॅटेड बॅकवर्ड क्षेत्राकडे चालला. डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी फक्त सिंगल रन मिळेल. पहिलं षटक देखील संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती बिनबाद 9 धावा. अब तक 56
56 टार्गेट आणि इथे आता अजूनही 47 धावांची गरज येणार आहे 18 बॉल मध्ये. शेवटच्या 18 चेंडू आणि 47 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला मयूरला, त्यानंतर मनीष हा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला. काल खरं तर या स्पर्धेमध्ये गावदेवी गावठाण डाव्या हाताचे सर्व गोलंदाज त्यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. बंटी बद्रिके सारखा एक आक्रमक खेळाडू सलग 13 चेंडू डॉट बॉल खेळला. चला टॉस साठी कॅप्टन गावदेवी उसरली आणि एका बाजूने अजनबी ओळे प्रमोद. चला आपण टॉस साठी इथे रिपोर्टिंग करा. पुढचा सामना असेल हरीश मुंडे अँड कंपनी, प्रमोद घरत यांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला कॅप्टन हरीश आपण टॉस साठी या. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्लॉग हिट केलाय, फटका चांगला आहे, बॅटच्या रडार मध्ये आला, उंची घेतली, अंतरही कापलं आणि इथे मात्र बॉल चला सीमारेषा पार. दणदणीत दर्जेदार षटकार. एक झेल सोडल्यानंतर मात्र हा खेळाडू आक्रमक झालाय. क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान आणि त्यानंतर मात्र त्या खेळाडूची आक्रमकता आपण अनेक वेळा पाहिली आणि संगम घरत हा खेळाडू यासाठी ओळखला जातो. मी मगाशी देखील म्हटलं आरपीएलच्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये ऍज अ आयकॉन म्हणून त्याची निवड होते. अष्टपैलू आयकॉन म्हणून त्याचं देखील नामांकित केलं जातं. तर आपण या ठिकाणी ओळे संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट केलेलं आहे. मी विनंती करेन हरीश मुंडे या आपण टॉससाठी. विद्याधर म्हात्रे अजनबी ओळे संघाकडून या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहू शकाल. त्यानंतर हरीश मुंडे उसरली संघाचे कॅप्टन तेही या ठिकाणी येथील टॉससाठी. चांगला फटका संगमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण येणारे 17 चेंडू 41 धावा. हाफ ट्रॅकर इथे फटका मारायचा होता पूलचा, परंतु एज लागली आणि त्यानंतर मात्र कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. पहिला धक्का बसला. बॅटिंग करत असताना वरच्या ओळे टीमला ऍडव्होकेट संगम घरत बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. गुड लेंथ मध्ये टाकलेला बॉल थोडासा राईज झाला. बॉल चेंडूने उसळी घेतली विकेट किपरच्या हातामध्ये, बॅटला ब्रश करून विसावला आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात हा पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना वरच्या ओले टीमला. टॉस आपण करूया लगेच. प्रकाश भाऊंच्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेत आहोत. सामना 4 ओव्हरचा राहील, लक्षात सुद्धा. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरचा सामना. भाऊ आणि टॉस जिंकलाय अजनबी ओळे संघाने. टॉसचा कॉइन असा वाटला आता मंडपाच्या वरच जाईल, तो कौल लागला अजनबी ओळे संघाच्या बाजूने. नवीन फलंदाज रोहित घरत. यावेळेला स्विंग आणि मिस. धीम्या गतीने थोडंसं व्हेरिएशन परंतु लेग पाईस पाहायला मिळालेला. शरीराचा वेध घेऊन बॉल मागे चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे. त्या ठिकाणी सिंगल रन घोषित केली पंचांनी. एक धाव मात्र ऍड होईल वरच्या ओळे टीमच्या धावफलकामध्ये. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 16 अजूनही 40 रनची गरज येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 बॉल 40 चं समीकरण बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मनीष फडके चं षटक. यावेळेला देखील आपण पाहिला बॅकफुटला गेले, ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, त्या ठिकाणी प्रतीक हुद्दार आपण पाहता एक चांगला अष्टपैलू खेळाडू फील्ड पोझिशन मध्ये असताना एक रन मात्र आली या बॉलवरती बॅटिंग करत असताना वरच्या ओले टीमला. आणि प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आलाय उदय घरता खेळाडू. खरं तर भरपूर अनुभवी खेळाडू या टीमचा. आज आपण जर पाहिला फिटनेस आणि गेले कित्येक वर्ष चांगले योगदान या खेळाडूचं राहिलं वरच्या ओले टीमसाठी. तो खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती येताना आपण पाहताय. धीम्या गतीचा बॉल फ्लाइट दिली, ऑन साइडला फटका खेळून करला. स्क्वेअर लेग क्षेत्राकडे बॉल चालला, मागे फिल्डर धावतात. सिंगल पूर्ण केले, दुसऱ्या रनचा कॉल थ्रो येईल. तद्वर मात्र फक्त सिंगल नकार दिला रोहितने. अगदी योग्य निर्णय, कारण फील्ड पोझिशन आपण जर पाहिली नांदगावच्या सर्व यंगस्टर खेळाडू प्रचंड चपल आहेत आणि त्यांची कामगिरी तितकीच उल्लेखनीय राहिली. बॉलला पकडला फेकतील, तद्वर मात्र सिंगल आली. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे आतापर्यंत एक खेळाडू बाद. 18 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्ग असतात. यावेळेला पुन्हा एकदा धीम्या गतीचा ब्लॉक हॉल मध्ये टाकला चेंडू. परफेक्ट यॉर्कर, स्लोवर चेंडू होता.
बेस्ट व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. अजून एक डॉट त्या ठिकाणी पाहिला. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती. एक खेळाडू बाद 18. आता येणाऱ्या खरं तर 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. आज आपण या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर वडगर ग्रामपंचायतचे सदस्य मिथुनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन आणि सातत्याने कोपर नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी खरं आयोजन पाहत आलो आणि आजही रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि खरं गेले 2 दिवस आपण जर पाहिला पावसाळी रबर बॉल म्हटलं की पावसाची मजा आणि त्यामध्ये क्रिकेट. इथे 2 दिवस विकेट ड्राय असताना आपण पाहिली. आउटफील्ड देखील पूर्णपणे ड्राय. याचा फायदा फलंदाजांना होईल अशी खरं शंका वर्तवली गेली. परंतु विकेटने खरं आपण जर पाहिलं तर बऱ्याच खेळाडूंना धोका दिला. कालपासून जे धीम्या गतीचे गोलंदाज होते ते मात्र प्रभावी राहिले. मनीष यावेळी बॉलिंग मार्क मध्ये ज्याने चांगली फलंदाजी केली होती. 49 धावाची स्फोटक इनिंग साकारली होती. तर मनीष पहिला फुल टॉस आणि इथे बीमर कॉल 1+1 अशा 2 धावा ऍड होताना पाहायला मिळतील. या ठिकाणी मनीषच्या माध्यमातून हा बीमर पाहायला मिळाला. 2 धावा मात्र एक्स्ट्रा स्वरूपात ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 20-20. दुसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करताना. वरच्या संघाचं अजूनही 36 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. मनीषला कमबॅक करायचंय. काल अमित नाईकने वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 44 धावांची एक स्फोटक इनिंग साकारली होती या क्रीडांगणावरती. आणि आता आपण पाहता सध्या खरं तर या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये 49 धावांची चांगली इनिंग मनीषने साकारली होती. यावेळेला देखील आपण पाहिला बिगिट करताना हॅड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. इथे मात्र आणखीन एक डॉट फ्रीड बॉल होता आय थिंक. कारण मागचा बीमर त्यानंतर मात्र मोठी संधी होती उदय गर्द या खेळाडूकडे. आणि इथे मात्र हा डॉट बॉल. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर असं म्हणतात. तुम्हाला रबर बॉलची प्रचंड प्रॅक्टिस करावी लागते कारण हा बॉल वेगाने स्पीड होतो आणि बऱ्याच वेळा आपण जर पाहिला अनपेक्षित बाउन्स अनइव्हन बाउन्स त्याला म्हणता येईल असे बाउन्सर बॉल साधारण ट्रॅव्हल होत असतात. आणि अशा ठिकाणी तुम्हाला टेक्निकचा वापर करावा लागतो. टायमिंगचा वापर करावा लागतो. तो टायमिंग उदयला आता जुळवावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसला. बिगिट करताना प्रतीक जज करतो झेल होईल का. प्रयत्न सुंदर केला परंतु लास्ट मोमेंटला ते स्किड झाले आणि इथे मात्र बॉडी बॅलन्स गमावला. तदनंतर मात्र जीवनदान 2 धावा आले येथील या चेंडूवरती बॅटिंग करत असताना वरच्या टीमला प्रतीक कडून मात्र झेल सुटला गेला. प्रयत्न चांगले होते कारण चेंडू भरपूर उंच गेला होता अवकाशामध्ये आणि जज करणं सोपं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये प्रतीकने केलेला प्रयत्न तितकाच वाखाणणे जोगा होता. 2 धावा या चेंडूवरती मिळाला. उदयला मिळालं जीवनदान. धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहिली तर तब्बल 22. एक खेळाडू बाद. शांत संयमी क्रिकेट तुम्ही मैदानामध्ये पाहताय. हळूहळू मात्र डावाला पुढे घेऊन चालत हे खेळाडू. यावेळेला थोडंसं व्हेरिएशन करताना हा बॉल विकेटच्या बाहेर पडला. प्लॉटच्या बाहेर नो बॉल घोषित केला. त्यानंतर बाईकची एक सिंगल म्हणजे 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणखीन 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. प्रतीक देखील एक चांगला गोलंदाज आहे. सुजल त्यांच्याकडे एक चांगला ऑप्शन आहे परंतु मनीषवरती विश्वास दाखवला. आगामी कालावधीमध्ये खरं तर या खेळाडूवरती नक्कीच लक्ष राहील. चेतन कुठले एक चांगला स्फोटक फलंदाज टीमचा. बरेचसे खेळाडू जे यंगस्टर आहेत त्या टीमला लीड करत असताना पण त्यांना पाहिलं परंतु मनीष थोडासा लाईन भरकटलाय. 9+1 2 धावा मात्र इथे ऍड होताना आपण पाहता. धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 24-24. अजूनही 32 धावांची गरज. 32 धावा करायच्या येणाऱ्या काही बॉलमध्ये. 32 रन नीडेड. यावेळेला फुल टॉस. फटका फासला. चेंडू हवेमध्ये कदाचित डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि हा चेंडू त्या दिशेने वाटचाल करत असताना 1च रन या बॉल वरती आली. हाफ ग्राउंड आहे. तुम्हाला जास्तीत जास्त बीसेफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्ही जेवढे बीसेफ मध्ये खेळा तितका फायदा तुमच्या टीमला होईल किंवा तितक्या जास्त धावा तुमच्या संघाला मिळतील. आणि इथे मात्र क्रॉस बॅटेड फुल टॉस वरती हाही फटका आपण पाहिला डिक्लेअर झोन मध्ये जाताना. 1 रन आली. 1 रनने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आतापर्यंत 1 खेळाडू बाद. 25. अजूनही 31 धावांची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये. 9 चेंडू आणि 31 धावा. खरं तर आक्रमण करावं लागेल कारण धावा आणि चेंडू मधलं अंतर हे प्रचंड वाढलंय आणि हे अंतर कमी करण्यासाठी तुम्हाला मोठे फरक खेळावेच लागतील.
यावेळेला देखील धीम्या गतीचा बॉल फुटवर्क नाहीये, थोडासा कटर बॉलचा वापर, बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, फुटवर्क देखील नव्हता त्या ठिकाणी. अजून एक डॉट. टेनिस क्रिकेट आपण जर पाहिलं जास्तीत जास्त खेळाडू शफल होऊन आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु इथे आणि इथे आपण पाहताय की डॉट बॉल, फुटवर्क नाहीये. यावेळेला हेलिकॉप्टर उडवला, प्रॉपर हिट, मिडल झाला बॉल बॅटला आणि इथे मात्र बॉलने सीमारेषा क्लिअर केली, लॉंग ऑनच्या बाहेर चाललाय सीमा पार. दमदार दर्जेदार असा षटकार. सन्माननीय संदीप पवार साहेबांचे ते आगमन. खरं तर या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आम्हाला 4 ट्रॉफीज उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यांचा मी संपूर्ण आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. संदीपजी पवार, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. षटकार गरजेचा होता, मच निडेड सिक्सर, अत्यावश्यक षटकार तो मात्र आलाय रोहितच्या बॅट मधून आणि रोहित शर्मा स्टाईल मध्ये नाही तर इथे धोनी स्टाईल हा हेलिकॉप्टर. याही वेळेला हाफ ट्रॅकर उडवला बॉलला, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून चालला बॉल सीमारेषा पार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. लगातार दुसरा षटकार, मॅच ऑन. 2 षटकाराने मात्र आता सामन्यामध्ये पूर्णपणे चित्र पालटले. धावसंख्या आपण जर पाहिली 10 फलकावरती पाहायला मिळेल 37. त्यामुळे अजूनही 19 धावांची गरज आहे विजयासाठी 6 चेंडूमध्ये. आणि स्वतः टीमचा कॅप्टन प्रतीक खुद्दार या ठिकाणी या षटकाची जबाबदारी स्वीकारतो. मी मगाशी उल्लेख केला या टीमचा प्रमुख खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, यंदाच्या अंगामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये संघ मालक देखील आहेत विजय नाईक आणि त्यांच्या बरोबरीने प्रतीक खुद्दार. टीम कॅप्टन असे सुमित डोंगरे. गतवर्षी खरं तर वीर मराठा जोहे पेन म्हणजे आमच्या संघामध्ये हा खेळाडू सहभागी झाला होता. यंदा स्वतःचा संघ आहे, त्यांना आपण देऊया शुभेच्छा. 6 बॉल 19 समीकरण बाकी आहे, मॅच संपलेली नाहीये. आताही आपण जर पाहिलं परिस्थिती, आपण जर पाहिली दोन्ही संघांसाठी विनिंग प्रेडिक्शन जर आपण पाहिलं 50-50% म्हणजे दोलायमान परिस्थितीमध्ये हा झुकलेला सामना आहे. कारण पहिले 3 बॉल ठरवतील या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. रबर बॉल मध्ये एका षटकामध्ये 40+ धावा आपण होताना पाहिल्या, त्यामुळे 19 धावा का होणार नाहीये. आज खरं तर अप्रोच दाखवायचा आणि इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, त्यानंतर झेल कॅरी करताना मात्र इथे जीवनदान. स्ट्राईक रोटेट झाली, रोहित स्ट्रायकिंग एंडला आलाय. प्रयत्न चांगले होते खरं तर त्या ठिकाणी. पावसाळी रबर क्रिकेट आपण म्हटलं तर शॉर्ट टर्म क्रिकेट असं आपण म्हणायचो, परंतु सध्या तसं नाहीये. भरपूर स्पर्धा आपण यंदाच्या अंगामध्ये पाहिल्या. 3 लाखाच्या वर देखील पारितोषिक या पावसाळी क्रिकेटमध्ये आपण पाहिले. त्यामुळे आता पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये सातत्याने रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं प्रमाण तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. जसं टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आपण वाढताना पाहिल्या तसं रबर बॉलचं क्रिकेट देखील तुम्हाला मोठं होताना पाहायला मिळेल. आणि आज आपण पाहता पनवेल नगरीमध्ये स्वर्गीय दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी बाजूला हे क्रीडांगण, या क्रीडांगणावरती आपण दमदार असं आयोजन त्या ठिकाणी पाहत आहोत. 4 बॉल 18 म्हणजे 3 षटकार आता रोहितला मारायचे आहेत. 4 चेंडूमध्ये 18 धावा. सामना संपलेला नाहीये, डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोहित गरज या खेळाडू समोर, क्षमता आहे या खेळाडूकडे. टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि एका बाजूने कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात प्रतीक खुद्दार. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू, व्हेरिएशन परंतु वाईड. पंचांचा इशाराला हाईट फॅक्टर. त्या ठिकाणी अतिरिक्त बाउन्स असल्या कारणाने आपण जर पाहिलं अनप्लेबल डिलिव्हरी पंचांनी घोषित केली आहे. त्यामुळे आता एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला मिळेल. इथून मात्र पुढचे 4 बॉल तुम्हाला लिगल टाकावे लागतील. अतिरिक्त बाउन्स जर तुम्ही दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी दंडित केलं जाईल, घोषित नो बॉल घोषित केलं जाईल. त्यामुळे आता इथून जबाबदारी वाढेल प्रतीक खुद्दारची. या षटकामध्ये कमबॅक कसं करता येईल याकडे त्याला लक्ष द्यावं लागेल. समोर रोहित. 4 चेंडू 17 धावांचं समीकरण. धीम्या गतीचा बॉल, पुन्हा एकदा व्हेरिएशन, अप्रतिम जबरदस्त व्हेरिएशन. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन फिरला. काल रोहित घरतने जसे चेंडू फिरवले होते, गावठाण संघाचा लेफ्टी बॉलर रोहित घरत, अनुज घरत या खेळाडूने काय गोलंदाजी केली होती. नामांकित फलंदाजांना अक्षरशः संघर्ष करावास भाग पडला होता. 3 बॉल 17, सामना संपलेला नाही, अजूनही वेळ गेलेला नाहीये. या वेळेला नो बॉल कॉल. 3-16 कॅल्क्युलेशन. 3 मध्ये 16 धावा करायच्या आहेत मैदानामध्ये. पहिल्या दिवशी भिवंडी परिसरामधला भावाले बी हा संघ टॉप 4 मध्ये आला. दुसऱ्या दिवशी आपण पाहिला जय हनुमान क्रिकेट संघ नावडे हा संघ टॉप 4 मध्ये आला. काल तालुका वाईज पोल मधून आपण पाहिला त्या ठिकाणी खरं तर गावदेवी गावठाण हा संघ टॉप 4 मध्ये आला. आजच्या दिवसामध्ये एक संघ
टॉप 4 मध्ये तुम्हाला येताना पाहायला मिळेल आणखीन एक वाईड प्रेशर गोलंदाजावरती प्रतीक खुद्दार या खेळाडूवरती जसं 100 धावा येतील तसं मात्र थोडं प्रेशर वरच्या ओले संघाचं कमी होताना पाहायला मिळेल. चेंडूने धावामधलं अंतर जसं जसं कमी होईल तसं प्रेशर मात्र वाढेल गोलंदाजावरती फिल्डिंग टीम वरती. एक निर्णायक चेंडू टाकायचा आहे करता प्रतीकला. या 3 चेंडूमध्ये एखादा त्याने डॉट बॉल टाकला, एखादा विकेट जरी घेतला किंवा सिंगल जरी दिली तर या सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत पकड मिळेल तो म्हणजे नांदगाव संघ. वेळ गेलेली नाहीये, संघर्ष मात्र नांदगाव टीमच्या वाट्याला. 15 धावांची गरज. याही वेळा आपण जर पाहिला वाईड बॉल कॉल, प्रेशर प्रेशर अँड प्रेशर तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक खुद्दार या खेळाडूवरती, कारण त्यालाही माहिती आहे एखादा निर्णायक चेंडू जर काही या क्षणाला आपण हाताळला तर नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करता येईल. शेवटचे 3 बॉल 14 धावा, 3-14चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. 42वा धाव फलकावरती गोविंदा पाटील कोपर संघाचा अष्टपैलू खेळाडू. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड. यावेळेला शॉटम पूल केला बॉलला, स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकून दिला सीमा पार. 6 धाब्यासाठी षटकार. 2 बॉल 8. बघा ज्या एक्स्ट्रा रन खर्च केल्या त्या आता खरं डोकेदुखी ठरतील नांदगाव टीम साठी. प्रतीक खुद्दारला एक निर्णायक चेंडू टाकायचा तर प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं, किमान 2 धावा तरी घ्याव्या लागतील पुढच्या चेंडूवरती. षटकार तर हवाच, तो किमान 2 धावा जरी आल्या तरी आव्हान कायम राहील शेवटच्या बॉल पर्यंत वरच्या वेळ संघाचं. सामना संपला नाही, पहिलाच सामना या सकाळच्या सत्रामध्ये हाय व्होल्टेज उत्कंठावर्धक अटीतटीचा आपण होताना पाहता, संघर्षमय होताना पाहताय. आणि या संघर्षामध्ये कोण विजयी होईल तोच विजयी होईल जो प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. प्रयत्न शेवटपर्यंत जो संघ करेल, जो खेळाडू करेल त्या संघाच्या वाट्याला विजय असेल. आता इथे मात्र सामना संपलेला नाही. 2 बॉल 8. प्रतीक खुद्दारला कमबॅक करायचा, प्रेशर त्याच्यावरती वाढत चाललंय. एखादा डॉट बॉल, एखादा निर्णायक चेंडू त्याला फेकावा लागेल या मॅचच्या दरम्यान. रोहित आपण पाहता मैदानामध्ये या ठिकाणी संकट मोचक म्हणून भूमिका साकारतो. वनडाऊनला आलेला हा खेळाडू चांगली फलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी. 2 बॉल 8चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये बाकी आहे. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल अतिशय महत्वाचा चेंडू फेकेल प्रतीक खुद्दार हा गोलंदाज. सामना संपलेला नाहीये, मॅच ऑन. यावेळेला फुल टॉस आणि या फुल टॉस वरती आक्रमण. 6 रन, क्या बात आहे. 1 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे आता मजबूत पकड मिळवली. रोहित जसा विकेट वरती आला तसा त्याने संघर्ष केला. सुरुवातीला तो अडकळत खेळला, पण तो सेट झाल्यानंतर मात्र तो आक्रमक झालाय. आणि जे वाईड बॉल नो बॉल आले त्याचा प्रेशर आता नांदगाव संघावरती आलाय. 1 बॉल 2 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावांची गरज. 19 धावांची गरज असताना 5 बॉल मध्ये त्याने 17 धावा खर्च केल्या. वाईड नो हे कर्ज समीकरण या षटकामध्ये पाहिलं किंवा जास्तीत जास्त 4 धावा एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केल्या आतापर्यंत. आता 1 बॉल मध्ये 2 धावा. सामना संपलेला नाहीये. दोन धावांची गरज. चला उसरली आणि ओवळे दोन्ही टीम आपण रेडी राहा. त्यानंतर गव्हाण विपक्ष अजय 74 अकादमी चॅम्पियन मोठी जुई. सावरकर 11 सावरकर विपक्ष मित 11 साई. 5वा सामना भंगारपाडा विपक्ष वाशीगाव. अशा लढती तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. दिग्गज संघांचा खेळ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल 2 प्रेशर करताना आता राहील फलंदाजावरती, प्रेशर राहील गोलंदाजावरती. फिल्डिंग करण्यास प्रत्येक क्षेत्ररक्षकावरती 2 धावा तुम्हाला रोखायच्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे कम्प्लिटली तुम्हाला 2 धावा विजयासाठी पूर्ण करावे लागतील. कंपल्सरी चेसिंग. बॅटला बॉल लागून जर का मागे गेला तर डिक्लेअर 1च रन आणि विकेट किपरच्या हाताला लागून गेला तरी 1 रन. त्यामुळे खरं तर इथे तुम्हाला लिगल 2 धावा कराव्याच लागतील. या मैदानाचा आपण पूर्णपणे डायमेन्शन पाहिलं तर मागे बाउंड्री नाहीये. तुम्हाला मागे जर का बॉल गेला तर 1च रन मिळेल. या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यामुळे आता तुम्हाला 1 चेंडूमुळे 2 धावा करायच्या आहेत आणि एका बाजूने 2 धावा रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते म्हणजे नांदगाव टीमला. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. प्रेशर दबाव परिस्थिती कोणता खेळाडू हँडल करेल हे पाहायचं आहे. या परिस्थितीमध्ये प्रतीकला मात्र पुन्हा एकदा कमबॅक करायची नामी संधी आहे. जे घडले 5 बॉल मध्ये तिथून मात्र पुनरागमन त्याला करायचं आहे.
यावेळेला आपण पहिला स्विंग आणि मिस, निर्धाव चेंडू. क्या बात आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यामध्ये हार मानलेली नाहीये नांदगाव टीमने प्रतीक हुद्दार या गोलंदाजाने, आणि अखेरच्या क्षणाला मात्र हा सामना जिंकला तो म्हणजे नांदगाव टीमने. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम. वरच्या वेळे रोहितने मात्र चांगला संघर्ष केला, लास्ट बॉल डॉट टाकत मात्र हा सामना जिंकला नांदगाव टीमने, आणि इथे मात्र पहिला सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला नांदगाव टीमने. तर या सामन्याचा हिरो सामनावीर ज्याने प्रचिंतक लालचंद मुंडे, बेस्ट फोटोग्राफर, त्यांना आपण पाहत आहे. सर्व त्या ठिकाणी सपोर्टर्स त्या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहू शकाल. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मनीष